मित्रांनो, मी अतुल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आम्ही तो मानगावला आमचा मॅच आहे उद्या. कालच निघणार होतो पण पाऊस जास्त होता त्याच्यामुळे जायला भेटलं नाही. तर आम्ही आता निघतो आहे आणि फुल तुम्हाला जर्नी बघायला भेटेल. फक्त पाऊस नाही पाहिजे, बाकी फुल मजा येईल जर्नीला. तर तुम्हाला सगळं बघायला भेटेल या 2-3 दिवसामध्ये व्लॉग, पावसाचे वगैरे सगळे काय आणि प्लस क्रिकेटचे वगैरे. तर व्हिडिओ बघत राहा आणि आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला निघूया आपण. 10 वाजलेत, निघायचं आहे. ऊन पण आहे, फक्त पाऊस नाही पाहिजे, बाकी मजा आहे. तर चला निघूया. मित्रांनो, निघालो आपण. ट्रॅफिक जास्त नाही, चांगली गोष्ट आहे आता सध्या तरी. पुढे माहीत नाही, फक्त एक पावसाने साथ दिली पाहिजे बस. जायला मानगावला मॅचसाठी. तर व्हिडिओ शेअरवरनं नक्की बघा आणि स्टे कंटिन्यू. अजय माझ्यासोबत यावेळेला पहिल्यांदाच अजय अतुल एक सोबत ब्लॉगमध्ये. आणि फुल धमाल होणार आहे. ही व्हिडिओ तुम्ही पुढे लास्ट तर नक्की बघा, मजा येणार आहे तुम्हाला. काही सगळं झाले आम्हाला आणि वाजलेत थोडं पावसाचं टेन्शन आहे, फक्त पाऊस थोडा पडतो नाही तर क्लायमेट झालं. बघा बघा शेवटपर्यंत नक्की बघा. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. थांबा तुम्हाला अजून जवळून दाखवतो. हे सुंदर बनवलं आहे. हे असं सगळं चांगलं वाटतं बघायला. हे सगळं झालं पाहिजे. हे बघा अजून जवळ. मित्रांनो, पावसाने तर काळोख केला होता पण पाऊस आता थोडा क्लिअर वाटतोय. पण अजून एक सीन झालाय. ट्राफिकने पूर्ण वाट लावली, पूर्ण जाम झालाय. एक संकट गेलं, दुसरं संकट आलं आमच्यावर. आता असेच प्रॉब्लेम आम्हाला फेस करायचे कारण की आम्ही लेट निघालोय. आता कधी पोचणार काय, स्टेट येऊन बघत राहा तुम्ही. का जाम झाला होता तुम्हाला आता समजेलच. कुणीतरी VIP आले वाटतं. 1 2 3. एखाद्या VIP साठी आपल्यासारख्या नॉर्मल माणसाची परिस्थिती होते. ट्रॅफिक क्लिअर होऊन वाशीला पोचलं मित्रांनो. वाशी ब्रिज सुंदर वाटतं एकदम बघायला. ट्रॅफिक नाही, ही चांगली मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे अजून मजा येते राईड करायला. आणि पाऊस साथ देते बाबा, पडत नाही, चांगली गोष्ट आहे. मला ते चांगलं वाटते. मित्रांनो, आम्ही आता पनवेलला पोचलो आहे आणि तो पाऊस आम्हाला भेटला ना, नशीब चांगलं आहे. आणि ऊन थोडं पण क्लायमेट मस्त होतं. तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. अजय माझ्यासोबत. अजय, जस्ट आत्ताच आम्ही थांबू. बघूया तुमचा प्रवास कसा होता. पाऊस भेटतोय की नाही ते बघायचं आहे आम्हाला, कारण की आम्ही तेच आमचं ते विचार करतो की पाऊस भेटला तर आमचे लागते. हां, पण आतापर्यंत तर नाही भेटलं आहे आणि असं वाटतं नाही भेटणार क्लायमेट बघून. कारण की क्लायमेट चांगलं असतं. क्लायमेट ऊन पडत चाललं आहे. आता मस्त आम्ही नाश्ता मागवला आहे, मसाला डोसा. दाखवतो तुम्हाला. तर आमचा डोसा आला आहे मस्तपैकी. यम्मी यम्मी आहे. अजय मग ताव मारणार आहे आता. भाई सकाळपासून काय खाल्लं नाही, भूक जाम लागले. आणि आता आम्ही मसाला डोसा आलाय आणि आम्ही ताव मारणार. जरा मज्जा करू. या मित्रांनो, तुम्ही पण या. मित्रांनो, निघालो आहे आपण. आणि आता हा रस्ता आहे ना, जो आपण खोपोली मार्गे जाते. 2 रस्ते असतात, एक गोवा हायवे आणि हा. तो गोवा हायवेचा रस्ता बरोबर नाही, तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपण या रूटने जातो आहे, पाली रूटने. खोपोली पाली अत्यंत सुंदर रस्ता आहे. तुम्ही पण सांगा मित्रांनो, तुम्हाला कुठला रस्ता आवडला असता. कारण की आम्ही तर हाच रस्ता प्रिफर करतो, कारण की अतिशय सुंदर रस्ता आहे आणि लगेच पोचतो पण. हा खोपोलीचा रोड आहे, खोपोली. बघा, इथे मस्त रस्ता आहे.
आपण सुधागडजवळ पोचलो आहे. हा समोर आहे ना, हा सुधागड आहे. ह्याच्या खालीच आपला पालीचं गणपती मंदिर आहे. ते जाताना दाखवतो मला मी. पोचतो आपण आता 15-20 मिनटावरच आहे. जवळ आलो आपण आता. मित्रांनो पालीला पोचतो आपण आता. समोर बघा बोर्ड आहे, पाली आहे बघा. आलो आहे आपण आता. 1-2-3 मिनटावर आहे फक्त गणपती मंदिर. इथून दाखवतो तुम्हाला मी. मित्रांनो बघा समोर ब्ल्यूमध्ये हे गणपती मंदिर पालीचं. पोचलं आपण. मित्रांनो आता पालीला पोचलो आम्ही लोक. जरा 2 तास झाला, पाऊस वगैरे काय भेटला ना, मस्त आणि मजा आली ट्रॅव्हल करायला. आणि तुम्हाला आता दाखवतो मी. आलो आहे आम्ही मस्तपैकी. असं वाटतं की थोडीशी तरी सावली भेटेल, पण काय भेटत नाही आम्हाला सावली. पण मजा आली, ट्रॅव्हल करायला मजा आली आज. आणि आता मी पालीचे ते मंदिराचे तर तुम्ही दाखवतो. हा बघा मंदिर समोरच. हा मित्रांनो अष्टविनायकचा गणपती आहे आणि आज सोमवार आहे, गर्दी नसेल एवढी. मला आता जाताना मी नक्की राहील ना हा मंदिर. आता 1 तासाचा प्रवास उरला फक्त, तर चला निघूया. मित्रांनो पालीला पोचलो आहे, पण आमच्याकडनं एक चुकी झालेली. आम्ही लेट निघालो. कारण म्हणजे जर निघायचं असेल ना गावीच्या साईडला, सकाळचं निघा ना तर रात्री निघा. दुपारचं कधीच नका, दिवसानं तर वाट लागेल तुमच्या उन्हाने. आणि आमच्याकडनं पण तीच चूक झाली आहे. थांबलो जरा थंडा प्यायला वगैरे. बोललो 5-10 मिनटं थांबूया. थोडं नशीब एक थोडा पाऊस होता, पण आम्हाला काही एवढं वाटलं नाही. जर नॉर्मली जर नसला असतं ना तर वाट लागली असती. तुम्ही चूक करू नका. निघायचं असेल तर सकाळनं संध्याकाळीच नाही का. अजय मस्त आहे थंडा. तो पण उसाचा रसाचा आनंद घेतोय मस्तपैकी. अजय किती ऊन लागलं नाही. हे बघा त्याची आज अगोदर काळाच आहे मी. हां पण तरी सुद्धा बघा उन्हाने वाट लावली त्याची. पायसेच नाही तरी पण. अजय उसाचा रस आणि मी कोकण सरत यालो. बस मित्रांनो अर्धा तास राहिला आहे. अर्धा तास आपण पोचू आपल्या गावी वेळेला. आता तुम्हाला इकडचे नजारे दाखवतो. किती मस्त मस्त नजारे येतात इथे बघण्यासारखे, एक नंबर. तर मित्रांनो पोचले वेळेला आपण. फायनली आपल्या गावी पोचलो आपण. हा राईट रस्ता मानगावला होतो आणि सीधा आता आपल्या बेडगावला. आपल्या गावाचं नाव बेडगाव आहे आणि आपण आता आतमध्ये जातो आहे. आता बघूया कोण कोण आपल्या स्वागतासाठी उभे आहेत मित्रमंडळीमधले. अरे बापरे एवढी लोक. गुड्डू, चिंट्या उभे, सगळेच उभे आहेत. कल्प्या पण नाही, वैभव पण आहे. अरे चेअर गर्ल्स पण आहे, चेअर गर्ल्स. एवढी लोक आपल्या स्वागतासाठी उभे होते. भावांना समोर बघा सह्याद्रीच्या रांगा. एक नंबर व्ह्यू आहे बाकी. मित्रांनो पोचलं आम्ही आता बेडगावला. मस्त ऊन जास्त थोडं भेटलं, पण आलो व्यवस्थित एकदम. ऊन पाऊस सावली सगळं एन्जॉय करत. असे पाठी बोलते फोन. सीन बघा पाठीमागचा मित्रांनो, एक नंबर. जिजू वगैरे आले तिथे पाठीमागे आहेत ते लोक, त्यांना भेटायला आले घरामागे. आपण आलो आहे मित्र गावी. आपल्या घराजवळ आलो आहे. ही वाट पण आपल्या घराजवळ जाते. बेडगाव जिथे मी नेहमी येत असतो. आता सुद्धा आलो आम्ही लोक क्रिकेटसाठी, मॅचसाठी. ती सुंदर घर आहे आणि समोर डोंगर. हे घर आहे आपलं. समोर आजी आजोबा. मित्रांनो घरी पोचलो आहे मी आणि आता जेवायला बसतो आहे.
अजय बसता जेवायला बसलाय. मस्त भाकरी, भाजी, चपाती, लोणचं, भात. वेज आहे. व्हेज जेवण मस्त गावचं एकदम. मित्रांनो नशीब लागतं असं जेवण मिळायला. गावाला मस्त प्रेमाने जास्त आलो आणि आजी आजोबांनी मस्त प्रेमाने एकदम जेवण बनवलेलं, भाकरी वगैरे. आणि ना नशीब लागतं असं जेवण जेवायला. बघा मस्त पैकी बसलंय. हॉटेल नाही काय नाही पण बाहेरचा व्ह्यू बघा. आणि हे बघा मस्त बाहेर बाहेर बघा नजारा, फुल फिलिंग. आणि इथं आम्ही जेवायला बसलोय. भाकरी हॉटेल नाही काय नाही पण चव खतरनाक आहे. हॉटेलला पण फेल करेल. गावच्या पाण्याची चव वेगळी आहे. हां पाणी वगैरे सगळं. काय करा मुंबईला अशी चव भेटणार नाही. गावच्या पाण्याची चव खतरनाक. बघा जेवण काय भारी आहे. मी तर देवाला घेतला असं नंतर जेवण. मी बसतो आता जेवायला. मित्रांनो या तुम्ही पण या. मस्त झणझणीत जेवण. तर मित्रांनो जेवण झालं आहे आणि आता मस्त फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि 1 तास जरा आराम करतो. कारण की 4 वाजता आपल्याला प्रॅक्टिसला जायचं आहे. कारण की उद्या मॅच आहे, त्यासाठी चाललो आहे आपण. आणि तुम्हाला सगळे ब्लॉग बघायला भेटेल. ते प्रॅक्टिस वगैरे सगळं काही तुम्हाला फुल मजा आहे. निकडचं नेचर, पाऊस पण आहे ते पण बघायला मजा आहे. तर व्हिडिओ नक्कीच बघत राहा शेवटपर्यंत सगळे. आणि आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. तर आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.